चला तर मैत्रिणींनो, आजची टिफिन भाजी छानपैकी मस्त बनवूया। तर इथे आहे ना पालक भाजी घेतलेली आहे मी, आणि 2 ते 3 कांदे छान मीडियमचे घ्यायचे, 4-5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि 2 टमाटे घ्यायचे। तर हे आहे ना छानपैकी आपण कटिंग करून घेणार आहोत। हे पहा, ह्या पद्धतीने कांदा, टमाटा, मिरची कटिंग करून घेतलेली आहे। अगदी पालकसुद्धा बारीक कटिंग करून घेतलेले आहे। आता इथे फोडणीची तयारी, मिरच्या आधी आपण फ्राय करून घेणार आहोत थोड्याशा, जेणेकरून मिरच्याचा जो तिखटपणा असतो तो थोडासा कमी होतो। अशा छोट्या छोट्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की फॉलो करा मैत्रिणींनो। हे पहा, कांदासुद्धा छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्याच्यात आहे ना मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार, आणि थोडीशी हळद पावडरसुद्धा ॲड करायची आहे। छानपैकी परतून घ्यायचं। आता याच्यामध्ये ना आपण टमाटा कटिंग केलेला आहे ना तो ॲड करणार आहोत, आणि तो सुद्धा छान परतून घ्यायचा आहे। चवीला एवढी भन्नाट अशी ही भाजी लागते ना की बस, काहीतरी वेगळ्या पद्धतीने केलं ना का मुलंसुद्धा आवडीने खातात। आता टमाटा पण छान परतून झालेला आहे। याच्यामध्ये आपण आहे ना पालक ॲड करणार आहोत। पालकमध्ये आहे ना भरपूर प्रमाणात पाणी असतं, त्याच्यामुळे पाण्याची तर अजिबात टाकायची गरज नसते। तर याच्यातच पाणी भरपूर सुटतं आणि भाजी पण छान शिजते। हे पहा, किती भन्नाट असे आहे ना भाजी आता शिजत पण आलेली आहे आपली, सुगंध पण छान सुटलेला आहे। हे पहा, पाणी आतात ना त्याच्यात आहे ना आपण थोडंसं आहे ना शेंगदाण्याचा कूट आहे ना ॲड करणार आहे, अर्धी वाटी। आता छानपैकी भाजीला आहे ना तेल सुटेपर्यंत आहे ना छान परतून घ्यायची आहे। ज्या ताई दादांनी माझ्या चॅनलला फॉलो केलं ना त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका।